श्री मृत संजीवनी स्तोत्र हे आज आपण पाहणार आहोत. हे भगवान शिवाला समर्पित असलेले स्तोत्र आहे. मृत संजीवन स्तोत्र म्हणजे मृत्यूतून पुनरुत्थानाचे कवच. या महान स्तोत्राचा जप केल्याने किंवा ऐकल्याने अकाली मृत्यू टाळता येतो. मृत संजीवन स्तोत्राचे लाभ असे आहेत की हा महान मंत्र जीवनदायी मंत्रांच्या विविध रूपापैकी एक आहे. असे मानले जाते की मृत्यूच्या भीतीवर मात करण्यासाठी खुद्द शिवानेच मानवजातीला महामृत्युंजय जप दिला आहे. असे म्हटले जाते की त्यात जीवन देण्याची आणि आपल्याला अमरत्वाकडे नेण्याची शक्ती आहे. मृत संजीवन स्तोत्र आपल्याला बुद्धी आणि ज्ञान देते. त्याचे स्पंदन आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक रेणूमध्ये संचारते. त्यात एक प्रबळ रोगनिवारक शक्ती आहे जी आपल्याला असाध्य आजारांपासून वाचवू शकते. मृत संजीवन स्तोत्र हा मृत्यूवर मात करणारा आणि आपल्याला आंतरिक देवत्वाशी जोडणारा एक मंत्र आहे. दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी मृत संजीवन स्तोत्राचे नियमित पठण केले पाहिजे. आता आपण मृत संजीवन स्तोत्र पाठ करू. एवमाराध्य गौरीशं देवं मृत्युजयेश्वरं मृत्युसंजीवनं नामनां कवचं प्रजपेत् सदा. सारात् सरतरं पुण्यं गुह्यात् गुह्यतरं शुभं महादेवस्य कवचं मृतसंजीवनामकं. समितमना भूत्वा शृणुश्च कवचं शुभं श्रुत्वैतदिव्य कवचं रहस्यं कुरु सर्वदा. वराभाइरो यज्वा सर्वदेव निषेविताः मृत्युंजयो महादेव प्रचि मा पातु सर्वदा. तधान शक्तिमभयं त्रिमुखं षड्भुज प्रभु सदाशिवोऽग्निरूपी माग्नेय पातु सर्वदा. अष्टदशभुजोपेतो दण्डाभाइरो विभु यमरूपी महादेवो दक्षिणा सदावतु. खड्गाभयकरो धीरो रक्षो गणनिषिद्धः रक्षोरूपी महेशो मां नैऋत्यान् सर्वदावतु. पाशाभयभुजाः सर्व रत्नाकरनिवेशिताः वरुणात्मा महादेव पश्चिमे मा सदावतु. गदाभयकर प्राण नायक सर्वदा गती वायव्यां वारुतात्मा मा शंकर पातु सर्वदा. शंखाभयकरस्थो मा नायका ईश्वरा उत्तरमांतरदिग्भागे पातु मा शंकर प्रभु. शूलभयकरा सर्व विद्यानाधिनायकः ईशानात्मा तथैशान्या पातु मा ईश्वरः. ऊर्ध्वभागे ब्रह्मरूपी विश्वात्माधः सदावतु. शिरो मे शंकर पातु ललां चन्द्रशेखरा. भूमध्यं सर्वलोकेश स्त्रीनेत्रो लोचनेवतु. भ्रूयुग्मनस्गिरिशं पातु कर्णो पातु महेश्वरा. नासिकां मे महादेव ओष्ठो पातु वृषध्वजा. जिह्वा मे दक्षिणामूर्तिर्दन्तान् मे गिरिशोऽवतु. मृत्युजो मुखं पातु कन्थं मे नागभूषण. पिनाकी मत्करौ पातु त्रिशूली हृदयं मम. पञ्चवक्त्रं स्तनौ पातु उदरं जगदीश्वरा. नाभिं पातु विरूपाक्षा पार्श्वो मे पार्वतीपति. कटद्वयं गिरीशौ मे पृष्ठा मे प्रथमाधिपा. गुह्यं महेश्वर पातु
ममो रूपा तु भैरवा जानुनी मे जगद्धर्ता जंगमे जगदंबिका पादौ मे सततं पातु लोकवन्द्या सदाशिवा गिरीश पातु मे भार्या भव पातु सुतान् मम मृत्युज्यो मनुषं चित्तं मे गणनायकं सर्वांगं मे सदा पातु कालकाला सदाशिव एते कवचं पुण्यं देवतानां च दुर्लभं मृतसञ्जीवनं नाम्ना महादेवेन कीर्तितं सहस्रावर्तनं चास्य पुरश्चरणं मीरितं यत्पठे शृणुयान्नित्यं श्रावयेत्सु समीतः सकालमृत्युनिर्जित्य सदायुष्यं समशनुते मनुष्यवा यदा स्पृष्ट्वा मृत्युं सञ्जीवत्यसौ अधयो व्याधस्यन् भवन्ति कदाचन कालमृत्युमपि प्राप्तमसौ जयति सर्वदा अणिमादिगुणैश्वर्यं लभते मानवोत्तमा युद्धामे पठित्वेदमष्टविंशतिवारकं युद्धास्थिता शत्रु सद्या सर्वैर्न दृश्यते न ब्रह्मद्दिनि चास्त्राणि क्षयं कुर्वन्ति तस्य वै विजयं लभते देव युद्धातपि सर्वदा प्रातरुत्थाय सततं यत्पठेत् कवचं शुभम् अक्षयं लभते सौख्य निहलोके परत्र च सर्वव्याधिविमुक्ताः सर्वरोगविर्जिताः अजरामरणो भूत्वा सदा षोडशवार्षिका विचरत्यखिलान् लोकान् प्राप्य भोगाश्च दुर्लभान् तस्मादिदं महागोप्यं कवचं समुदारुतं मृतसञ्जीवनं नामना दैवतैरपि दुर्लभम् इति वसिष्ठकृतं मृतसञ्जीवनस्तोत्रम् इति श्रीमतसञ्जीवनस्तोत्रं संपूर्णं श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. हे स्तोत्र जर तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. तसेच तुम्ही जर मला मदत करू इच्छित असाल तर सुपर थँक्सद्वारे तुम्ही मला मदत करू शकता. धन्यवाद.